स्पेसिफिक व्यक्तीला मॅनिफेस्ट करण्याचा सुंदर मार्ग आहे. पण त्याआधी हे समजून घ्या, एखाद्या व्यक्तीला मॅनिफेस्ट करणे म्हणजे त्याच्यावर कंट्रोल मिळवणे नव्हे, तर स्वतःची ऊर्जा त्या उंचीवरती घेऊन जाता आली पाहिजे, जिथे नॅचरली प्रेमाने भरलेलं नातं तुम्ही अट्रॅक्ट करू शकाल. कधी कधी स्पेसिफिक पर्सन मॅनिफेस्ट करायचं आहे म्हणून किंवा त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात आणायचं आहे म्हणून आपण आतमध्ये वेगळीच व्यक्ती बनत जातो. तर त्यावेळेस स्वतःला प्रश्न विचारा की मी माझं या प्रोसेसमध्ये कोणतं वर्जन बनवत आहे, आणि अशा या वर्जनसोबत प्रेमाने भरलेलं नातं किंवा एक सुंदर व्यक्ती पॉसिबल आहे का? कारण बऱ्याच वेळा या प्रोसेसमध्ये आपण खूप वेगळे बनत गेलेलो असतो, चिडचिड झालेलो असतो, अस्वस्थ असतो, असुरक्षित फील करत असतो, हतबल झालेलो असतो, आणि हे सगळे लो व्हायब्रेशनल फीलिंग्स आहे. मॅनिफेस्टेशनचा एक मेजर रोल आहे. लो व्हायब्रेशनने तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशन तुमच्यापासून आणखीन दूर ढकलता आणि हाय व्हायब्रेशनने तुम्ही नॅचरली ते अट्रॅक्ट करता. म्हणूनच त्यासाठी तुम्ही एक प्रॅक्टिस करू शकता. दररोज 5 मिनटं व्हिज्युअलाइज करा, स्वतःला प्रेमाने भरून टाका, समृद्ध फील करा. त्या व्यक्तीलाही तुमच्या व्हिज्युअलायझेशनमध्ये पहा, त्याला खूप ब्लेसिंग्स द्या आणि युनिवर्सला बोला की जो व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे तोच व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये नॅचरली अट्रॅक्ट होऊ देत, आणि जो व्यक्ती माझ्यासाठी योग्य नाही आहे त्याला डिफॉल्ट तुम्ही काढून टाका. लक्षात ठेवा, कधीही सुंदर नातं अस्वस्थतेतून, प्रेशरमधून किंवा अगतिकतेमधून येत नाही, तर ते नॅचरली प्रेमातून, सुरक्षिततेतून आणि रिस्पेक्टने, डिग्निटीने येतं. तर नक्की स्पेसिफिक पर्सन मॅनिफेस्ट करायचं असेल तर या व्हायब्रेशन या. थँक्यू.